तर मित्रांनो नमस्कार. काल आपण हिस्ट्री आणि जिओग्राफी यांचे आपल्या पहिल्या बेंचमार्क टेस्ट मधले क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघितलं. आज आपण पॉलिटी आणि सायन्स आणि एन्व्हायरमेंट यांचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत, यांच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. जसं की काल सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये डेटा बराच अवेलेबल आहे, त्यातल्या त्यात हिस्ट्रीचा जास्तच, पण जिओग्राफीमध्ये जेवढा डेटा आहे पण त्याचा आउटपुट पण तेवढाच आहे. मात्र पॉलिटीच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी लागेल की पॉलिटीसाठी भरमसाठ पुस्तकं वाचण्याची गरज नाही. कोणतेही एक चांगलं बुक जर तुम्ही वाचलं तर तुम्ही जितका तुम्ही वाचणार ना तेवढा तुम्हाला आउटपुट जास्त भेटणार. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा असो की कंबाईनची तुम्हाला आउट ऑफ मार्क पॉलिटीमध्ये भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्यासाठी तुम्ही आपलं बेस्ट बुक तर आहेच, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, त्यासोबतच तुम्ही कोणतेही एक चांगलं बुक जर केलं ना तर तुम्हाला त्यात आउटपुट नक्कीच भेटणार. कारण की पॉलिटी म्हणजे MPSC मधलं एक प्रकारचं मॅथ्स आहे, सिझनिंग आहे, रिझनिंग आहे. ओके, सीसॅट सारखे मार्क तुम्हाला पडू शकतात, कळतं ना. पॉलिटीमध्ये फक्त याच्यामध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन, आकलन, आपण उतार कसे सॉल्व्ह करतो तसंही तुमचं असायला पाहिजे. फक्त त्यासाठी तुमचा पॉलिटीचा अभ्यास चांगला असायला हवा. तुम्ही किती पुस्तकं वाचली यापेक्षा एकच पुस्तक किती वेळा वाचलं, त्याचं ऑपरेशन किती वेळा केलं हे पॉलिटीमध्ये महत्त्वाचं ठरतं. त्याचे एक स्टँडर्ड 15 क्वेश्चन आपण घेण्याचा आता प्रयत्न केला आहे. याची आपली एक स्पेशल सब्जेक्ट वाईज टेस्ट होईलच, तेव्हा आपण डिटेलमध्ये पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत ते पॉलिटीचे टॉपिक बघू. ओके, आज आपण मेनली बघणार आहोत पॉलिटिकलचा अप्रोच कसा असायला हवा आणि पॉलिटीमध्ये तुम्ही काय लिहायला हवं. जसं मी तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये एक्स्ट्रा डेटा लिहायला सांगितला होता. पॉलिटीसाठी एक्स्ट्रा डेटा येण्यापेक्षा जो अवेलेबल डेटा आहे पण जो कन्फ्यूज करतो, जसे की काही आर्टिकलचे सब आर्टिकल्स, एमर्जन्सीचं लावायची कधी, काढायची कधी. ओके, किंवा काही आयोग आहेत महत्त्वाचे, कॉन्स्टिट्यूशनल आयोग, काही नॉन कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संवैधानिक आयोग आणि असंवैधानिक आयोग, कॅग असो, ECI असो, UPSC असो, MPSC असो किंवा SC/ST आयोग असो, ह्युमन राईट कमिशन असो, यांचा एक डेटा म्हणजे अपॉइंट कोण करतं, जे ओघाने येईल जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला सांगेलच, तो डेटा तुम्ही लिहायला हवा. इथं कन्फ्यूज करणारा डेटा जास्त आहे. कोणाचं 5 वर्ष कोणा 6 वर्ष ते आपल्याला बघायचंय. आपण जास्त वेळ न घालता लगेच सुरुवात करूया. जसं की पहिला क्वेश्चन याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बरोबर काय आहे याला आपण सर्कल करणार. पॉलिटीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटीमध्ये तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागणार आहे. जर घाई केली ना तर तुम्हाला डायरेक्ट खाली घेऊन जाईल. कारण की पॉलिटी घाई करण्याला दगा कधी सांगता येत नाही. अनेक जण असं म्हणतात की माझं पॉलिटी बाप आहे, पण मग एक्झाममध्ये मार्क काय येत नाही, कारण तुम्हाला घाई आणि तुमचं आकलन तिथं कमी पडतं. घाई करू नका, थोडं दक्ष असा, मार्क खरंच छान पडतील. तर कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. आता पहिल्या 2 वाक्याबद्दल तर फिक्सच आहे की सुप्रीम कोर्ट या गोष्टीमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. काही मोजक्या गोष्टी आहेत इथं सुप्रीम कोर्ट इंटरफेअर करू शकत नाही, पण स्टेटमेंट आर्टिकल 1 हे तर बरोबरच आहे की प्रश्न विचारू शकत नाही विचारू शकत, प्रश्न विचारू शकत नाही विचारू शकत. पण आर्टिकल 143 नुसार राष्ट्रपतीला सुप्रीम कोर्टाला काही सल्ला मागू शकतो, पण त्या बाबतीत 2 कारणं असू शकतात. एक मेन कारण असतं प्री कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संविधान लागू होण्या अगोदरचं, आणि दुसरं सोशल कॉज म्हणजे सामाजिक कारणासाठी, सामाजिक फायद्यासाठी सुद्धा राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला सल्ला मागू शकतो. यामध्ये आपल्याला असं विचारलंय की घटना निर्मितीपूर्वी जर अंमलात आलेल्या गोष्टीबद्दल काही असेल तर त्यासाठी त्याला बंधनकारक नाही, बंधनकारक आहे. त्याला तेव्हा सल्ला देणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाला. पण त्याच्यानंतर सोशल कॉजसाठी मात्र राष्ट्रपतींनी मागितलेला सल्ला सुप्रीम कोर्टाने द्यावाच असं नाही. आणि दोन्हीही कंडिशनमध्ये ऐका, दोन्हीही कंडिशनमध्ये राष्ट्रपतीला हे बंधनकारक नाही की त्यांनी सुप्रीम कोर्टाचा सल्ला ऐकावाच म्हणून. दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवा, त्यामुळे हे रॉंग होतं. आणि दुसरं परत
बंधनकारक असते का? हो, हे बंधनकारक असते, म्हणून हे पण बरोबर. तर आपलं क जर चुकीचं आहे तर बाकी बघायची गरज नाही. जर तुम्ही ड बद्दल कन्फ्यूज असाल आणि क तुमचं कन्फर्म माहीत असेल तर क इथं उडतं, इथं उडतं, इथं पण उडतं, उत्तर त्याचं 2. ओके, याचं उत्तर 2. या प्रश्नात एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. असा प्रश्न कंबाईन सारख्या परीक्षांना आला तर मी नेहमी सांगत असतो की हा जास्त वेळ याच्यात दडवू नये. ओके, खरं वाचण्यामध्येच बरा वेळ जातो. तर पुढे हा, पण जर तुम्हाला बिट्स कन्फर्म माहिती असतील तर पटपट तुम्ही उडू शकतात. पटपट याचा अर्थ घाई नाही, काळजी घेणं महत्वाचं आहे. पुढे हे इथं ज्यानं घाई केली ना तर हा पहिलं अधिवेशन उद्दिष्टांचा ठराव, बरोबर, घाई. मित्रांनो, उद्दिष्टाचा ठराव मांडला होता. काय केला होता? मांडला होता पहिल्या अधिवेशनात. तो संमत झाला होता. तो संमत झाला होता दुसऱ्या अधिवेशनामध्ये. लक्षात ठेवा, तो संमत कधी झाला होता? ही ज्या उद्दिष्टाचा ठराव आहे हा संमत झाला होता दुसऱ्या याच्यामध्ये. पहिल्या याच्यात जेव्हा नेहरूजींनी मांडला तो मांडला पहिल्या अधिवेशनात, पण दुसऱ्या अधिवेशनात तो संमत झाला आणि अनेकांना हे एक 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 वाटल्यामुळं घाईघाईत उत्तर ते टाकलं असेल. याच्याकडे कोणी लक्ष दिलंच नसेल, पण याचं उत्तर काय? 4, कारण तो दुसऱ्या अधिवेशनात मांडला होता. आता जर ही उत्तर म्हणजे तुम्हाला एक तंतोतंत माहीत असले तर खूपच चांगलं, नसतील तर काही इतका इश्यू नाही होत, पण 4 मधली एक तरी बीट तुम्हाला माहीत असतेच. आता याच्यासोबत तुम्ही इथं काय काय लिहायला पाहिजे? सगळ्यात छोटं अधिवेशन कोणतं, म्हणजे कमी काळ चाललेलं, हे आपण लिहू शकतो. मोठं अधिवेशन कोणतं, हे पण आपण लिहू शकतो. ओके, जेव्हा स्वातंत्र्य भेटलं, स्वातंत्र्यावेळी कोणतं अधिवेशन चालू होतं हे आपण लिहू शकतो. ओके, 5, 6, 7 ही याची उत्तर आहेत. 7, 6, 5 ही याची उत्तर असतील. ओके, जेव्हा किंवा मग घटना समितीची स्थापना झाली, घटना समितीची स्थापना जेव्हा झाली तेव्हा कोणतं अधिवेशन चालू होतं, एकूण अधिवेशन किती झाले. ओके, हे तर आहेच, पण एकूण अधिवेशन किती झाले, एकूण आता त्याचा स्ट्रक्चर, एकूण समितीचं रचना, ज्या गोष्टी म्हणजे फाळणीपूर्वी आणि फाळणीनंतर, फाळणीपूर्वी आणि फाळणीनंतर हे स्ट्रक्चर, ही रचना तुम्हाला माहीत पाहिजे. जेव्हा आपण राज्यसेवेची सब्जेक्ट वाईज परीक्षा घेऊ तेव्हा या सगळ्यांच्या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करू. ओके, पण तरी पण या मुद्द्यामध्ये ॲटलिस्ट या अधिवेशनांची सिक्वेन्स आणि प्रत्येक अधिवेशनात झालेल्या मेन इव्हेंट, ओके, त्या मात्र तुम्हाला माहीत असायला या प्रश्नात तुम्ही लिहू शकता. पुढं क्वेश्चन नंबर 33. इथं आपल्याला काय विचारलं होतं? योग्य कथने याच्याबद्दल. आता हो, पहिलं वाक्य बरोबर आहे की आपण कुठून काय घेतलेलं आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये आपला बेसिक जो भाग आहे, मेन जो भाग आहे स्ट्रक्चर आपल्या संविधानाचं, हे 1935च्या कायद्यानुसारच आहे. आता त्या कायद्यामध्ये काय होतं आणि तयार कोणी केला होता हे आपल्याला पुढे उघडणं येईलच. पण हे कन्फर्म बरोबर आहे, पण आपण कॅनडाकडून घेतलं आहे का? नाही, ते आपण घेतलं आहे UK कडून, इंग्लंडकडून घेतलंय आपण. ते कोणाकडून घेतलंय? इंग्लंडकडेच. मग याच्यासोबतच आपण इथं लिहू शकतो आपण कोणाकोणाकडून काय घेतलंय, काय घेतले. ओके, UK कडून काय घेतलंय आपण? जे संसदेशी संबंधित गोष्टी आहेत त्या आपण UK कडून घेतल्यात, बरोबर. आपण US कडून काय घेतलंय? आपण US कडून फंडामेंटल राईट्स घेतलेत, बरोबर. आपण महाभियोग घेतलाय, बाकी काय अनेक गोष्टी घेतल्यात. आपण साऊथ आफ्रिकेकडून काय घेतलंय, आपण रशियाकडून काय घेतलंय, आपण कॅनडाकडून काय घेतलंय, अशी लिस्टच आहे. ही लिस्ट तुमच्याकडे या पेपरच्या जागेमध्ये असायला पाहिजे. ओके, मग हे जर चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे, आणि इथं तुमच्याकडे महत्त्वाचा कीवर्ड होता, तुमच्याकडे महत्त्वाचा कीवर्ड होता तो म्हणजे सध्या.
सध्या आहे का ती? नाही. सध्या आपली कशी आहे? द्विस्तरीय आहे का? नाही. सध्या आपली ही त्रिस्तरीय आहे. काय आहे? 1 2 3 स्तरीय. म्हणजे पहिला असतो केंद्र स्तर, दुसरा राज्य आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज. त्यामुळे सध्या ती द्विस्तरीय नाहीये, ती त्रिस्तरीय आहे. हा, इथं जर शब्द असता निर्मिती झाली तेव्हा, निर्मितीच्या वेळी कशी होती असा प्रश्न विचारला असता ते वाक्य बरोबर असतं. पण सध्या असल्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. आपल्याला विचारलं योग्य, आपलं उत्तर असणार फक्त काय असणार? 1. पुढं क्वेश्चन नंबर 34. आता याच्यात व्यक्तिशः आमंत्रण कोण देतो असं विचारलंय. राज्यसेनेने पूर्व परीक्षेला एकदा प्रश्न विचारला होता, संसद सदस्यांचा मार्गदर्शक तंत्रज्ञ कोण असतो? ओके. आणि आपल्या डोक्यात फिक्स आहे कॅग हा सगळ्या संसद समित्यांचा नेत्र, डोळे, मार्गदर्शक सगळं विचारले आणि त्यामुळे डोक्यात फिक्स असतं. पण त्याचं उत्तर तेव्हा सुद्धा काय होतं? महासचिव. कारण महासचिव प्रत्येक संसद सदस्यासाठी एक विशिष्ट मार्गदर्शकाची भूमिका निभावतो. पण यासोबतच तोच हा सगळ्यांना, सगळ्या अधिवेशनांचं व्यक्तिशः निमंत्रण पाठवत असतो. यासोबतच आपण इथे काय काय लिहायला हवं? महासचिवाचे कार्य. ओके. महासचिव कोण? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये महासचिवाचा रोल. तुम्हाला ते पण लिहिता यायला हवं. महासचिव कोणासाठी काम करतो, तो कोणाला रिस्पॉन्सिबल असतो, हे आपण ओघाळीनंतर बघूच. पण सध्या याचं उत्तर काय? महासचिव. कलम 157. जे जे महत्वाचे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत ना, त्यांचे महत्वाचे आर्टिकल तुमची पाठच असायला पाहिजे. मी तर म्हणतो जर तुम्ही खरंच कॉम्पिटिशनमध्ये उतरले असाल ना, तर तुमची जेवढी आर्टिकल्स डिटेल्डमध्ये पाठ असतील ना, तेवढं चांगलं राहील. ओके. कारण आजकाल सब आर्टिकल पण विचारतात. ओके. जसं की 157 मध्ये नमूद काय? राज्यपालाच्या पात्रतेसंबंधी तर फक्त 35 वर्ष आणि तो भारतीय नागरिक असावा. हे जे आहेत हे संकेत आहेत. हे काय आहेत? संकेत आहेत. हे कलम मध्ये नमूद आहेत का? नाही. आपल्याला काय विचारलं होतं? कलम आहेत, तर त्याचं उत्तर काय येणार? फक्त अ आणि क. काय येणार? अ आणि क. हे दोनच त्यात नमूद आहेत. हे जे आहेत हे आपण संकेत म्हणून पाळले जातात. मग तुम्हाला याच्या पात्रता माहिती आहेत, अटी शर्ती माहित असायला पाहिजे. ओके. सो त्या अनुषंगाने आर्टिकल 157 याचं उत्तर 3. आपल्या परत विचारले बरोबर असलेली. काय विचारलंय? बरोबर असलेली. प्रश्न मोठा आहे, परत आपण काळजी घ्यायला पाहिजे. इथे एखादा कीवर्ड असेल तर तो शोधण्याचा प्रयत्न करायचा. जसं की पहिल्या याच्यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतील. सध्या आपण निवडणूक आयोगामध्ये 1+2 असेल, म्हणजे एक मुख्य आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतील. पण आर्टिकल 324 संविधानाच्या आर्टिकल 324 मध्ये असं वाक्य आहे की एक मुख्य आयुक्त आणि राष्ट्रपतीला वाटतील तेवढी इतर आयुक्त असतील असं म्हटलंय. त्याच्यामुळे हे वाक्य चुकतं. दुसरं हे बरोबर आहे. हे आपलं निवडणूक आयोग जो आहे तो इतर राष्ट्रांसाठी सुद्धा मदतीचं काम करतो. हा, आणि जरी मुख्य आणि अन्य निवडणूक आयुक्त असं म्हटलं असेल तरी त्यांना सारखेच अधिकार, सारखेच पगार आणि सारख्याच सेवा शर्ती असतात. म्हणून हे पण बरोबर. मात्र इथं अन्य निवडणूक आयुक्त यांच्याशी आता समान दर्जा असतो का? नाही. ओके. तर इथं हे वाक्य चुकतं. मग आपलं उत्तर काय येईल? मग विचारलं बरोबर, उत्तर येईल आपलं 2. आता या प्रश्नाचा संबंधित काय तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहीत असायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. गेल्या 4 परीक्षांमध्ये 2दा जोडा लावण्यासाठी ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स म्हणजे दर्जा, म्हणजे जेवढे आपले राष्ट्रपतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, कॅबिनेट मंत्र्यांपासून राज्यांच्या मंत्र्यांपर्यंत, ओके, या सगळ्यांचा एक सिक्वेन्स आहे. समजा म्हणजे प्रत्येक मानाचा दर्जा कसा आहे, सगळ्यात वरती कोण? राष्ट्रपती. तिथून याची सुरुवात होते. ते तुमच्या इथे लिहिलेलं असायला पाहिजे. दर्जा.
ओके, त्या याच्यानुसार प्लस ECI बद्दल पुढे अजून एकदा प्रश्न बघूच 2-3, तेव्हा तुम्हाला आर्टिकल 324च्या 1 2 3 4 5 6 पर्यंत ओके हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे कोणतं कुठे आहे. आयोगाने 324(1) 324(2) विचारलेलं आहे. आयोगाने आर्टिकल 15(2) 15(3) विचारलंय. राज्यसेवेलाच आयोगाने आर्टिकल 29(1) आणि 2 मधला डिफरन्स विचारलाय. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेलाच आयोगाने 74 मधला 1 आणि 2 मागे पुढे केले होते. ओके, म्हणजे एवढं आयोग डिटेल जाते. पण तुम्हाला एकच पुस्तक करायचं आहे, तर त्यामुळे तुम्ही करायलाच पाहिजे. एरवी आपण हिस्ट्रीचे 7-8 पुस्तकं करतो, त्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 7-8 वेळा करून त्यात जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतात. ओके, याचं उत्तर बक. आता फाजल अली आयोग. फाजल अली आयोग हा आला होता राज्यांची पुनर्वार रचना यासाठी हा आयोग होता आणि त्यानुसार 56-57 मध्ये राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती. मग त्यासाठी ज्याने ते बेस मांडले होते त्या बेस हे सगळीच होती. याचं उत्तर येणार अ ब क ड. हे सगळेच त्याने बेस मांडले होते. मग यासोबत तुम्हाला माहित पाहिजे की हा आला कधी होता, याने मांडला कधी होता. ओके, हे तुम्हाला माहित पाहिजे. सोबतच याच्या अगोदर कोणकोणते आयोग आले होते, दर आयोग, JVP आयोग, ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सोबतच मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुम्हाला माहित पाहिजे. ओके, पण या प्रश्नामध्ये ॲटलिस्ट फाजल अली आयोग, दर आयोग आणि JVP आयोग या तिघांच्या नेमणुकीची कारणं, त्यांच्यात कोण कोण होतं, एक या अजून एक आयोगाला काय म्हणायचे, मग याच पाक आयोग म्हणजे काय. ओके, पाक आयोग म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. यांचे रिकमेंडेशन्स काय होते, यामध्ये कोण कोण होते हे तुम्हाला माहित पाहिजे. ते तुम्ही या प्रश्नामध्ये लिहू शकता. पुढे तू याचं उत्तर 4. आता पंतप्रधानांची कोणती कार्य भाटेत नमूद नाही असं विचारलंय. मग PM ची कार्य हे कोणत्या कलमामध्ये दिली आहे, ते दिली आहेत कलम नंबर 78. कुठे दिली आहेत, कलम नंबर 78 मध्ये. आणि ही तिन्ही सुद्धा कलम आर्टिकल 78 मध्ये दिलेली आहेत. सो याचं उत्तर असणार वरीलपैकी एकही नाही. इथे जर ऑप्शन मध्ये एखादा अ ब क टाकलं असतं तर हा प्रश्न अजून कठीण झाला असता, कारण घाईघाईमध्ये आपण अ ब क टाकलं असतं. पण आपल्याला काय विचारलंय, नमूद नाही. सो उत्तर येणार याचं 4. काय येणार 4. म्हणजे इव्हन तुम्हाला ही काही कलम जी आहेत ना, म्हणजे असं 78 झालं, ओके, 74 75 76 हे 78 यांचे सबकलम सुद्धा पाठ पाहिजे, कारण की यांची सबकलम पुढे तुम्हाला 63 पासून पुढे आहे. ओके, कुठे CMच्या साठी 163 पासून 163 पासून पुढे CM साठी आहेत. ओके, जर वरची पाठ झाली तर थोड्याफार चेंजेसने खालची पण पाठ होतात. जेव्हा यांच्या ओघाने प्रश्न येतील तेव्हा आपण हा मुद्दा करू. पण या मुद्द्यावर तुम्हाला महत्वाचं होतं पंतप्रधानाची कार्य. ओके, ही तिन्ही मी मुद्दामून प्रश्न वाचत नाहीये, तुमच्या आवडी पेपर आहे त्यात तुम्ही बघू शकता. वेळेमध्ये प्रश्न घालण्यात अर्थ नाहीये. ओके, सो उत्तर याचं 4. कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्य खाली कोणत्या बाबींचा समावेश होतो. आपल्याला काय विचारलंय, होतो, तर या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतो. या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतो. आता याच्यात तुम्हाला काय माहित पाहिजे, मग याची लिस्टच दिलेली आहे की याच्यात काय काय समावेश होतो. म्हणून संप करण्याचा अधिकार होतो का, नाही, पण संपात भाग न घेण्याचा अधिकार होतो. निदर्श धरण्याचा आहे, पण संप करण्याचा अधिकार नाही म्हणू शकत. हा, पण भाग न घेण्याचा अधिकार त्यात येतो, पण भाग न. सोबतच और शांत राहण्याचा अधिकार पण याच्यात समावेश होतो. ठीक आहे, म्हणजे मला चुप बसायचं असेल तर हा पण मला फक्त बोलण्याचा अधिकार नाही, त्याच्यात न बोलण्याचा पण अधिकार आहे. ओके, हा पण एक विचार याच्यामध्ये करा. हे करत असतानाच याच्यावर काही बंधन आहेत, काही बंधन आहेत जी टाकली पहिल्या 16व्या याच्यानुसार टाकलेली आहेत. ओके, घटना दुरुस्तीने याच्यावर काही बंधनं टाकली आहेत, ती पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि ही बंधनं करत असताना जसं की आर्टिकल 19(1)
मध्ये काय काय येतं, ए बी सी डी अँड सो ऑन. ओके, पण याच्यावर बंधन टाकताना कशी माहिती का, आर्टिकल 19(2) नुसार ए वर बंधन आहे. म्हणजे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यावर बंधन कशानुसार आहे, 19(2). पुढचं दोष जमा होण्याचं इथे त्याच्यावर आर्टिकल 19(3) नुसार आहे. पुढे काय मग संघटना, मग ते काय असणार 19(4) नुसार आहे. असं सोवण तुम्हाला करायचंय. फक्त फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार जो आहे त्याच्यामध्ये कॉमन होतं, कारण त्याच्या ते तुम्हाला बघायचं आहे. ओके, सो पुढं ॲटलिस्ट हा डेटा तुमच्याकडे तिथे लिहिला असायला हवा. मी आयता तुम्हाला देऊ शकतो, पण मग ते तुमच्या परमनंट मेमरीत राहणार आहे का, तुम्ही चिरफाड काय करणार आहात, असे प्रश्न पुढे आपल्याला खूप येणार आहेत. तेव्हा मी तुम्हाला डेटा देईलच, पण एक सांगतो की आपण असं पुढे करणार आहोत. ओके, पुढे आता इथं मला विचारलंय अयोग्य कथन. काय विचारलंय, अयोग्य कथन. तर अयोग्य कथन मध्ये हा पहिला जो आहे हा आयोगाचा PYQ आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, हा चुकता कामा नाही. पण हे बरोबर तर आहे, हेच काही वादच नाही. पण सोबतच इथं कमाल 552 आणि किमान 245. इथं आपण गडबड काय होते माहिती का, हे राज्यसभेचे आणि त्यामुळे आपल्या ओळखीचं आपण ते राईट करतो, पण इथं कमाल किमानची नाही आहे. आणि आता तर 552 पण नाही आहे कमाल, कारण 2 अँग्लो इंडियन त्यात राहिले नाही आहेत. सो हे पण रॉंग होऊन हे स्टेटमेंट रॉंग होतं आणि आपल्याला विचारलं होतं अयोग्य कथन. आपण शांततेने बघितलं, उत्तर येतं 2. ओके, मग हे करत असतानाच या क्वेश्चनमध्ये तुमचं काय असायला पाहिजे, विधानसभेची रचना, लोकसभेची रचना, त्यातल्या त्यात लोकसभेमध्ये जे स्टेट वाईज आहे, स्टेट वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे 1 कुठे, 2 कुठे, 3 कुठे, सर्व टॉपची कोण आहेत, हे तुमचं इथं लिहिलेलं पाहिजे. याच्यावर काहीतरी निमोनिक्स बनवता आले तर बनवा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके, सो हे पण तुमच्या इथं लिहिलेलं असायला पाहिजे. जेव्हा लोकसभेच्या प्रश्नामध्ये आपण बघू तेव्हा आपण याचा सिक्वेन्स आणि निमोनिक्स घेण्याचा प्रयत्न करू. आता वेळेच्या अभावी सगळं घेणं होणार नाही, आपण तरी पण काय करायचंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पुढं खालीपैकी कोणता कार्यकारी अधिकार नाही. आता तुम्हाला इथं फरक माहिती असायला पाहिजे की कार्यकारी अधिकार म्हणजे काय आणि कायदेविषयक अधिकार म्हणजे काय. ओके, कार्यकारी अधिकार म्हणजे PM झाले, मंत्री झाले, याविषयी राष्ट्रपतीची जी कामं आहेत त्यांना कार्यकारी अधिकार म्हणतात. आणि जी संसदीय विषय आहेत त्यांना काय म्हणतात, कायदेविषयक. कारण संसद म्हणजेच काय, कायदेमंडळ, तर ते काय होतं कायदेविषयक अधिकार. हा झाला बेसिक कॉन्सेप्ट. ओके, मग त्याच्यानुसार बघा इथं का विभागीय मंत्र्यांमध्ये करणे हा कार्यकारी अधिकार आहे का, हो आहे, म्हणजे अधिकार नाही म्हणजे हा आहे. ओके, पुढं महान्यायवादी हा पण एक्झिक्युटिव्ह मध्ये येतो, कार्यकारीमध्ये येतो, म्हणून हे पण आहे. राज्यसभेवर 12 सदस्य नामनिर्देशित राज्यसभेवर, राज्यसभा कायदेमंडळ झालं, संसदचा भाग झाला, मग ते काय झालं, कायदेविषयक अधिकार. तर हा होत नाही, आपला अधिकार नाही असं विचारलं होतं, मग आपलं उत्तर काय येणार, फक्त क. जर तुम्हाला अजून चांगलं करायचं असेल ना तर याच्यात ते हे बघितलंच आपण. पुढे मग याच्यात तुम्हाला बघायचं असेल, मी अजून एक सांगू शकतो की मीनासी माहीत माझी तुम्हाला. ओके, मग मीनासी म्हणजे काय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, इथे एक एकच आहे, असं काहीतरी बनवू शकता तुम्ही. जर पुढे अजून जर बघितलं, आपण फाजल अली आयोग बघितला होता, तर फाजल अली आयोग मध्ये करत असताना तुम्ही अजून काय करू शकता की राज्यांचा क्रम, की 60 नंतर कोण कोण आलं, गुना, हरी, हिमानी, गुना, हरी, हिमानी, शिवपुरी, मेसी मागे, हिमानी, शिवपुरी. जसं की गुजरात आलं.
ओके, तर नागालँड आलं, नंतर हरियाणा आलं, ही फॉर हिमाचल प्रदेश आलं, मग मणिपूर आलं, मग शिवपुरी म्हणजे त्रिपुरा आलं, मग मेसी म्हणजे मेघालय आलं, सी म्हणजे सिक्कीम मागे, त्यानुसार तुम्ही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला मग हे पूर्ण इथं लिहिलेलं असायला पाहिजे. ओके, हे मग फक्त वापस येण्याचं कारण असं होतं की हे आपल्या पुढे करायचं आहे, पण तुम्ही पण करावं अशी माझी अपेक्षा आहे. ओके, पुढं आता कलम 42. ओके, कलम प्रश्न 42 कलम 70. आता जम्मू काश्मीरचा जो प्रश्न होता हा करंटमध्ये सध्या आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. रिसेंटली राज्यसभेमध्ये त्याने कधी लागू झाला हा प्रश्न विचारला होता. हा जो चेंज झाला हा कधी लागू झाला हा प्रश्न विचारला होता. जर कधी लागू झाला हे विचारलं होतं तर तो रद्द कधी केला संसदेद्वारे हे का नाही विचारू शकणार? बरोबर ना, विचारायलाच पाहिजे. कारण जर कधी लागू झाला ही डेट ते विचारू शकतात, तर संसदेत कधी रद्द झाला, अमित जी शहा यांचं त्याच्यावर भाषण आलं होतं, जो व्हायरल पण झालं होतं, तर तो प्रश्न का विचारू शकणार नाही? तर कॉमेंट्स हे माहितीच पाहिजे. याचं उत्तर आहे 5 ऑगस्ट 2019ला हे बंद झालं. याच्यासोबत मग तुम्हाला काय माहित पाहिजे की या 370 मध्ये काय काय होतं, 35A मध्ये काय होतं, सोबतच मग 371 आणि 371 पासून ए पासून पुढे स्पेशल दर्जा कोणाकोणाला होता. 371 मध्ये कोण कोण येतं? महाराष्ट्र येतो, गुजरात येतं. ए पासून कोण येतं, बी पासून कोण येतं, सी पासून कोण येतं, डी पासून कोण येतं, हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि ते तुम्ही तर लिहा, काही वेळेवर कन्फ्यूज करतं. हे हक्काचे मार्क आहेत, टॉपिकवर प्रश्न येणारच आहेत, पण तुमच्या इथं जागा आहे ती तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. पुढं शोधून लिहा, कळतंय ना, शोधून लिहा. हा, पुढे परत आणीबाणी, आयोगाचा आवडता टॉपिक. परत आणीबाणी, तुम्हाला आणीबाणीमध्ये माहीत पाहिजे, पण इथे आपल्याला काय विचारलंय? अयोग्य. प्रश्न बराच मोठा आहे, काळजीने बघावा लागणार आहे, बराच मोठा. पहिल्या याच्यावर कीवर्ड आपल्याकडे होता फक्त. काय होता? फक्त. फक्त संपूर्ण भारतासाठी लागू असतो का? नाही, तो संपूर्ण भागासाठी किंवा काही भागासाठी तो लागू असतो, त्यामुळे हे वाक्य चुकतं. तिचा दुसरा कीवर्ड होता तुमच्याकडे किंवा. तर लोकसभा किंवा राज्यसभा नाही, तर फक्त राज्यसभा, लोकसभा राज्यसभा नाही. त्याच्यामुळे हे वाक्य किती मोठं असलं तरीही चुकलं. पुढं क स्टेटमेंट हे बरोबर आहे, एका महिन्याच्या आत लागतो, एका महिन्याच्या आत लागतो. त्याच्यामुळं क बरोबर आहे, अ ब चूक. आणि मी घाईघाईने काय करतो? अयोग्य कथन. इथं बरं जमलं नाही, पण तरी पण याचं उत्तर काय येणार? अयोग्य कथन, ए आणि बी. आता याच प्रश्नामध्ये तुमच्याकडे काय असायला पाहिजे? नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी. ओके, फायनान्शियल म्हणजेच कोणती? आर्थिक. यांच्यामध्ये लागू मान्यता काय लागते? मान्यता कोण देतं, किती कालावधी, कारते कोण. ओके, नंतर परत परत कालावधीमध्ये येईल असा एक टेबल तुमच्याकडे या प्रश्नामध्ये असायला पाहिजे की जेणेकरून परीक्षेला जाताना फास्टमध्ये तुम्हाला रिवाइज करता येईल. ओके, सो याचं उत्तर अ आणि ब. आता गांधीवादी तत्व विचारलेत, लक्षात ठेवा. आता जर तुम्ही DPSP मार्गदर्शक तत्व जर बघितले तर त्याच्यामध्ये 3 प्रकार नॉर्मली करतात. ओके, असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही दिले, पण जे तज्ज्ञ आहेत राज्यशास्त्र त्यांनी ते डिफरन्शिएट केलेत. त्याच्यामध्ये गांधीवादी येतो, दुसरा समाजवादी येतो आणि एक उदारमतवादी येतो. ज्यांच्या खेड्याशी जो स्पर्श असतो, टच असतो, म्हणजे रुरल भागाशी ज्या कलमांचा टच आहे त्यांना आपण काय म्हणतो? गांधीवादी. जे कामगारांशी रिलेटेड आहेत, ओके, त्याला जे कामगारशी रेट जे असतात करतात त्यांना आपण काय म्हणतो? समाजवादी. आणि युटोपिया लय भारी भारी सांगितलेलं आहे, कसं राहायचं, चांगलं राहायचं असं तसं. ती काय झाली? सगळे सेम सेम असायला पाहिजे असं बोलतो आपण, ती झाली उदारमतवादी. तर याच्यामधली ही येतात अड फ ग, अड फ ग ह.
ओके, म्हणजे तुम्हाला कोणती काय आहेत हे माहीत असल्यापेक्षा ते कलम जर माहीत असेल तर त्याच्यावर तुम्ही अर्थ काढू शकता. पुढे 44 झालं. मग आता इथं तुमच्याकडं तसा डिफरन्शिएट केलेला चार्ट पाहिजे. गांधीयन, गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी यांचा चार्ट तुमच्याकडे असायला पाहिजे या प्रश्नामध्ये, की जेणेकरून एक 10 ते 15 सेकंदात तुम्ही लगेच त्याला रिवाइज करू शकाल. पुढे आणि आता शेवटचा क्वेश्चन 73वी घटना दुरुस्ती. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला मेनली पंचायत राज मधल्या 73-74 घटना दुरुस्ती किंवा त्याच्या समित्या ज्या आहेत त्याच्यावर मॅक्सिमम फोकस असतो. ओके, मध्यंतरी झेडपीच्या अध्यक्षांना काढण्याच्या पद्धती याच्यावर एकदा प्रश्न पडला होता, पण एखादा प्रश्न पडतो पण मॅक्सिमम टाइम 73-74वी घटना दुरुस्ती आणि त्या समित्या आहेत त्यांच्यावर पडलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या दिल्यात, एक कंपल्सरी दिली आहे आणि एक व्हॉलंटरी म्हणजेच काय ऐच्छिक दिली आहे. तर याच्यामध्ये कंपल्सरी कोणती आहे? 33% आरक्षण. जे बाकीच्या राज्यांनी 50% केलंय ते कंपल्सरी नव्हतं, मिनिमम 33% कंपल्सरी होतं. ओके, सो याचं एक बरोबर आहे. दुसरं, आमदार खासदार यांना सदस्यत्व द्यावं का ह्या राज्यांनी ठरवावं. हे राज्यांनी ठरवावं, ती कंपल्सरी नव्हती म्हणून हे काय झालं रॉंग. परत सेम आर्थिक अधिकार कंपल्सरी नाहीये, ऐच्छिक आहे, द्यावे की नाही द्यावे म्हणून, सो हे रॉंग. पण राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करणं कंपल्सरी आहे. अगोदर वर्षानुवर्ष त्याची इलेक्शन व्हायची नाही, पण ही कॉन्स्टिट्यूशन बॉडी आल्यामुळे आता याची इलेक्शन रेग्युलर होतात. हे बरोबर आहे. सो उत्तर अ आणि ड आपल्याला कोणत्या विचारलं होतं तर उत्तर येईल 2. जर तुम्ही बघायला गेलं तर बऱ्यापैकी अख्ख्या व्हिडिओमध्ये मला जेव्हा डेटा देता येईल मी द्यायचा प्रयत्न केला, पण वेळेच्या अभावी पूर्ण सांगू शकत नाही. जसे अशा प्रकारचे नवीन प्रश्न येत जातील मी तुम्हाला सांगत जाईल. ओके, पण सोबतच मी काय सांगतोय यापेक्षा मी काय करायला सांगतोय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही खूप अभ्यास करणार पण तुमच्याकडे शेवटचा जो रिव्हिजन नोट बनायला पाहिजे तुमची ही आहे. ओके, पॉलिटीसाठी ही रिव्हिजन खूप मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश पवार आपलं परत एकदा लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपल्या पहिल्या बेंचमार्क टेस्टमधल्या सायन्स या विषयाचं स्पष्टीकरण आपण आता घेणार आहोत. जास्त वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. तसं बघायला गेलं तर या सायन्सच्या 20 क्वेश्चन आणि एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन अशा 25 क्वेश्चनसाठी आपण मॅक्सिमम स्टेट बोर्डचा वापर केला आहे. सायन्ससाठी तर स्टेट बोर्ड आणि NCERTचाच वापर केला आहे. कंबाईन आणि राज्यसेवेच्या प्रश्नांमधला बेसिक फरक हा आहे की राज्यसेवेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मॅक्सिमम कॉन्सेप्ट बेस असतात. फॅक्ट्सपेक्षा कॉन्सेप्टवर त्यांचा जास्त भर असतो आणि त्याच्यापासून डिराईव्ह करून त्याच्यावर बेस असलेले प्रश्न रोजच्या जीवनातील सायन्स अशा प्रश्नांचा अंतर्भाव यात असतो. हे पण लक्षात असू द्या. MPSCचा UPSCकडे होणारा कल बघता तो पण एक कल आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. म्हणून ॲटलिस्ट स्टेट बोर्ड आणि NCERT तुमचे पाठ असायला पाहिजेत. मग त्याच्यानंतर तुम्ही एक चांगलं सायन्स बुक वाचू शकता. डायरेक्ट एक मोठं पुस्तक वाचायला गेलात तर ते वाचताना खूप छान वाटेल पण लक्षात ठेवायला कठीण. बरं, तर आपण लगेच सुरुवात करूया. आता आपला पहिला प्रश्न. बरं, ॲल्युमिनियमची ज्या भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरणार आहोत मग त्यासाठी इलेक्ट्रिसिटीची काय आवश्यकता किंवा डक्टिलिटी म्हणजे लवचिकतेची काय आवश्यकता, मग त्यामुळे हे 2 ऑप्शन उरतात. हो, पण कुकिंगला आपल्याला गरम तर करावं लागेल ना भांड्यांना, मग तेव्हा हे तर लागेलच आणि सोबतच त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे द्रवणांक जो आहे तो सुद्धा जास्त लागेल. अन्यथा भाताऐवजी अगोदरच भांडं बी तोडून जायचं भात शिजण्या अगोदरच. म्हणून हे पण बरोबर आहे. सो उत्तर काय असणार अ आणि ड 4. मग याचा हा प्रश्न टाकण्यामागचं उद्दिष्ट काय की तुम्हाला 2 ते 3 गोष्टी माहीत असायला पाहिजेत. जसं की मेटॅलिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, डक्टिलिटी म्हणजे लवचिकता, तन्यता अशा गोष्टी काय आहेत, इलेक्ट्रिसिटी काय आहे, ओके, चकाकी काय आहे, त्याचे एक्सेप्शन काय आहेत ते माहिती तुम्हाला असायला पाहिजे. ओके, याचं उत्तर 4. पुढे
आता इथे आपण जे आयोनिक रिएक्शन किंवा आयोनिक कंपाऊंड फॉर्मेशन आहे त्याच्यावर हा प्रश्न बेस केला आहे. याचे दोन प्रकार असतात, एक कोव्हॅलंट आणि दुसरा आपल्याला विचारलेला आयोनिक. असे दोन प्रकार असतात कंपाऊंड फॉर्मेशनचे. त्यातला हा जो कोव्हॅलंट आहे हा सहसंयुज हा शेअरिंग म्हणजेच काय, म्हणजे दोन एलिमेंट्स इलेक्ट्रॉन म्हणजे मूलद्रव्य हे इलेक्ट्रॉनला जेव्हा शेअर करतात तेव्हा ते कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतात. कोण? कोव्हॅलंट संयुग. आणि आयनिक संयुग म्हणजे काय की जिथे इलेक्ट्रॉन्सची दोन मूलद्रव्यांमध्ये देवाणघेवाण होते. आयनिक संयुग म्हणजे काय, असे दोन एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. साधारणतः मेटल्स धातू जे असतात ते इलेक्ट्रॉन्स देण्याची टेंडन्सी त्यांची जास्त असते आणि जे अधातू असतात त्यांची इलेक्ट्रॉन्स घेण्याची टेंडन्सी क्षमता जास्त असते. सो त्याच्यावरून आपल्याला ते शोधावं लागेल. कोणतंही कोणतंही मूलद्रव्य संयुग बनण्याचं का बनतं, कारण त्याला स्वतःच्या शेवटच्या शेलमध्ये त्याच्या ॲटॉमिकच्या शेवटच्या शेलमध्ये त्याला 8 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स आणायचे असतात. ओके, आता इथे जर बघितलं आपण 2 4 2 7 आणि 2 1, इथे जर बघितलं गेलं तर 2 7 ला 1 ची कमी आहे आणि याच्याकडे एक +1 आहे. बरोबर, म्हणजे याने जर हा 1 याला दिला तर हे एकमेकांना सॅटिस्फाय करून एक न्यूट्रलिटी अचीव करू शकतात. त्याच्यावर कोणता कंपाऊंड तयार होऊ शकतो? YZ. उत्तर याचं इथं 2. इथे तुम्हाला टाइप्स ऑफ कंपाऊंड, टाइप्स ऑफ डिफरन्स बिटवीन द कोव्हॅलंट आणि आयनिक, कोव्हॅलंट आणि आयनिक संयुग यांच्या मधला फरक, शेअरिंग, इलेक्ट्रॉनची शेअरिंग म्हणजे काय किंवा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजे काय, ही कॉन्सेप्टची क्लॅरिटी तुमची असायला पाहिजे. हा स्टेट बोर्ड मधला क्वेश्चन आहे. पुढे क्वेश्चन नंबर 63. आता हा प्रश्न फक्त तुमचा माहिती चेक करणारा प्रश्न होता. हा तुम्हाला यायलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे का? नाही, पण ॲटलिस्ट जर थोडं लॉजिक लावलं तर ॲटलिस्ट तुम्हाला काही इंग्लिश शब्दांचे अर्थ माहीत असतील तर तुम्ही उत्तर काढू शकतात. जसं की हायड्रो म्हणजे काय? हायड्रो म्हणजे वॉटर, म्हणजेच पाणी. आणि फिलिक म्हणजे काय? हे स्टँडर्ड इंग्लिश वर्ड्स आहेत, तर मराठीमध्ये हेच ट्रान्सलेशन आहे. आणि फिलिक म्हणजे आवड असणारा किंवा अट्रॅक्ट होणारा. ओके, हायड्रोचा अर्थ बघितला आपण. आणि फोबिक म्हणजे फोबिया. फोबियाचा अर्थच काय होतो? घाबरणारा किंवा दूर जाणारा. याचा अर्थ काय होतो? घाबरणारा किंवा दूर जाणारा. म्हणजे साबणाच्या रेणूमध्ये जे हेड असतं ते हायड्रोफिलिक म्हणजे त्याला पाणी आवडणारं असतं. आणि जे टेल असतं, शेपटी जी असते ती हायड्रोफोबिक म्हणजे पाण्यापासून दूर जाणार असतं. याचा फायदा साबणाला काय होतो? जेणेकरून कपडे स्वच्छ निघतील यासाठी हे कामाचं असतं. पुढे मग याचं उत्तर काय? 4. क्वेश्चन नंबर 64. मॉडर्न पिरियॉडिक टेबल. जर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबल जर बघितला तर त्याच्यामध्ये वरती रांगा असतात म्हणजे रो, आणि अशी जी असतात ते असतात कॉलम्स म्हणजे स्तंभ. आता याच्यामध्ये धातूचे गुण कसे बदलतात किंवा अधातूचे गुण कसे बदलतात, मूलद्रव्यामध्ये गुणधर्मांचा कसा सिक्वेन्स आहे, कसा क्रम आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ते आपल्याला विचारल्यानुसार आपल्याला रांगेमध्ये विचारलंय. मग रांगेमध्ये अधातू गुणधर्म जे असतात, अधातू म्हणजेच काय? नॉन मेटॅलिक, हे गुणधर्म वाढत जातात. ओके, तर म्हणजे हे वाढत जातात. आणि धातू जे गुणधर्म असतात म्हणजे मेटॅलिक गुणधर्म जे असतात ही रांगेमध्ये किंवा रो मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कमी होतात.
पण याच्याच उलट कुठे होते? स्तंभामध्ये. कॉलम मध्ये किंवा स्तंभामध्ये वरून खाली जात असताना धातू गुणधर्म जी असतात ती वाढत जातात आणि अधातू गुणधर्म जी आहेत ती कमी होत जातात. ओके, धातू म्हणजे मेटल, अधातू म्हणजे नॉन मेटल. तर एक लक्षात ठेवा, असाच एक प्रश्न इथे विचारलाय. आम्लीय म्हणजेच काय? अधातू गुणधर्म, म्हणजे मेटल्सच ऍसिड फॉर्म करायचा प्रयत्न करतात म्हणून अधिक आम्लीय बनतात का? हो बनतात. आपल्याला विचारताना काय विचारले? बरोबर नाही. ओके, हे बरोबर आहे. धातुगुण कमी होतात का? हो धातुगुण कमी होतात म्हणून हे पण रॉंग. संयोजन संख्येत वाढ होते का? बरोबर आहे ना, संख्येमध्ये वाढ होत जाते, एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. सहजपणे गमावतात का? नाही. गमावण्याचा प्रकार कोणाकडे जास्त असतो? धातूकडे. कोणाकडे असतो? धातूकडे, म्हणून हे चुकीचं आहे. आपलं उत्तर 4. आता पुढे आपण पोषण विचारलं. पोषणाचे प्रकार. ऑटोट्रॉपिक पोषण कोण दाखवतं? प्लांट्स. हे स्टँडर्ड इंग्लिश वर्ड्स आहेत जे मराठीमध्ये पण वापरली जातात. तर लक्षात ठेवा, ऑटोट्रॉपिक पोषण म्हणजेच काय? जे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ऑटो म्हणजे काय? ट्रॉपिक, बनवणारं न्यूट्रिशन. स्वतः जे बनवतात ते म्हणजे कोण? स्वयंपोषी म्हणजेच प्लांट्स. होलोझोइक म्हटलं तर एक प्रकारचं ते पूर्ण शरीरातील एखाद्या बॉडीमधील पूर्ण लिक्विड आणि सॉलिड खतम करतात, तशा प्रकारचं एक ते पोषण आहे. ते आपल्यापेक्षा हे महत्वाचं आहे. कोणतं? पॅरासिटिक, की दुसऱ्यावर अवलंबून असणार पॅरासिटिक. ओके, जसं की अमरवेलचं उदाहरण आपण बघितलंय. पण बुरशीमध्ये सॅप्रोट्रॉपिक असतं, म्हणजे डेड टिश्यूचं डायजेशन करून, मृत प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं डायजेशन करून हे स्वतःचं अन्न मिळवतात. त्याच्यामुळे याचं उत्तर येईल 4, सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. पुढे आता आपल्याला हे माहिती आहे की पौगंड अवस्थेमध्ये किंवा टीनेजमध्ये शरीरामध्ये काही चेंजेस होतात, ज्याला आपण फिजिकल चेंजेस किंवा सेक्सुअल चेंजेस, सेकंडरी सेक्सुअल चेंजेस असं म्हणतो. सेकंडरी सेक्सुअल चेंजेस असं म्हणतो. मग सेकंडरी सेक्सुअल चेंजेस म्हणजे काय? मिशा येणं, ओके, आवाजात काठिण्य पातळी येणं, केस येणं, ही सगळी सेकंडरी चेंजेस आहेत. ही येतात कशामुळे? तर 2 हार्मोन्समुळे. एक कोणता? टेस्टोस्टेरॉन, आणि दुसरा कोणता? तर इस्ट्रोजेन. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कोणकोणतं? टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. पण मग सिक्रेट कोण करतं? तर हे लक्षात ठेवा, टेस्टिस ज्या आहेत, टेस्टिस या टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन करतात. ओके, आणि अंडाशय जे आहे म्हणजेच कोण? ओव्हरी, हे इस्ट्रोजनचं सिक्रेशन करतात, ज्याच्यामुळे पक्वांडावस्थेमध्ये मुलांमध्ये, किशोरांमध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स म्हणजेच शारीरिक चेंजेस घडून येतात. याचं उत्तर काय येणार मग? 3. पुढे सेरेब्रमचं मुख्य कार्य काय आहे असं आपण विचारलेलं आहे. काय? तर सेरेब्रमचं मुख्य कार्य काय आहे हे विचारले. यातलं संतुलन हा सोडला तर बाकी सगळी ही सेरेब्रमची मुख्य कार्य आहे. पण त्यातल्या त्यात विचार करणे हे त्याचं मुख्य कार्य आहे. आपल्याला काय विचारलंय? मुख्य कार्य. तर मुख्य कार्य काय आहे मित्रांनो? विचार करणे. थिंकिंग इज द मेन फंक्शन ऑफ सेरेब्रम. बॅलन्सिंग म्हणजेच संतुलन हे कोणाचं काम आहे? सेरेबेल्लम. सेरेबेल्लम हे बॅलन्सिंग करायचं मेन जे काम आहे ते सेरेबेल्लमचं आहे. ओके, किंवा हार्ट सारखे व्हायटल फंक्शन जे आहेत, हृदयासारखी जी महत्वाची कार्य आहेत, हे कोणाचं काम आहे? मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा, छोटा बिंदू होता है पीछे, लक्षात ठेवा. मेडुला ऑब्लॉंगेटा हे त्याचं काम आहे. ओके, पुढे याचं उत्तर काय येणार? थिंकिंग. पुढे दुपारच्या वेळी सूर्य पांढरा का दिसतो? आयोग नेहमी विचारताना विचारले खूप वेळा, आकाशाचा रंग निळा क्यू? काय का आहे? असं आहे, नीला क्यू तसं. तर लक्षात ठेवा, आकाशाचा रंग निळा का आहे?
गेल्यानंतरही ढग लाल का दिसतात? ओके, असे वेगवेगळे प्रश्न इंद्रधनुष्य तयार होण्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे आयोगाने आजपर्यंत विचारलेलं आहे. तसाच एक एक्झाम्पल NCERT मध्ये दिलंय की सूर्य दुपारच्या वेळी पांढरा का दिसतो? लक्षात ठेवा, जो दुपारच्या वेळी जास्तीत जास्त प्रकाश आहे त्याचं स्कॅटरिंग होत नाही किंवा प्रकाशाचं कमीत कमी विखुरणं होतं. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यापर्यंत जास्तीत जास्त प्रकाश पोहोचतो आणि प्रकाश पूर्ण पोहोचत असेल तर त्याचा रंग पांढरा असतो. जर प्रकाश पोहोचत नसेल तर आपल्याला काही दिसत नाही, आपण त्याला काळा रंग म्हणतो. हा आपल्याला माहीतच आहे. सो त्याच्यावरून याचं उत्तर काय येणार? मग प्रकाशात कमीत कमी विखुरलेला असतो. मग इथं तुमचं काम काय? जागा आहे ना, मग हे जेवढे पण प्रकाशाची वेगवेगळी फिनॉमिना आहेत, कॉन्सेप्ट आहेत, जसं रिफ्लेक्शन असो, रिफ्रॅक्शन असो, स्कॅटरिंग असो, डिस्पर्शन असो, असं इंटरनल असो, ओके, म्हणजे परावर्तन असो, अपरावर्तन असो, विखुरण असो, विकिरण असो, असे वेगवेगळे अंतर्गत रिफ्रॅक्शन असो, या सगळ्यांचे उदाहरणं तुमच्याकडे असायला पाहिजेत. हे सोबत आणि त्याच्या समोर काय असायला पाहिजे? नेहमीची एक्झाम्पल ही, म्हणजे परीक्षा काळात तुम्हाला परत ते रिवाइज करायला सोपं जाईल. पुढे मानवी दात व हत्तीचे दात हे काय आहेत? तर ती होमोलॉगस ऑर्गन्स आहेत, म्हणजे सेम ऑर्गन्स आहेत. ओके, हत्तीचे आणि माणसाचे दिसायला नाही पण फंक्शन काय त्यांचं? हे एकच त्यांचं ओरिजिन आहे. ओरिजिन जे आहे त्यांचं ते सेम असल्यामुळे त्यांना होमोलॉगस ऑर्गन म्हणतात. मग तुमचं काम काय असायला पाहिजे? मग वेस्टिजियल ऑर्गनची उदाहरणं कोणती? ॲनालॉगस ऑर्गनची उदाहरणं कोणती? रुडिमेंटरी ऑर्गनची उदाहरणं कोणती? मग याच्यामध्येच तुम्हाला काय काय उदाहरणं माहिती असायला पाहिजे, जसं की अपेंडिक्स कशामध्ये येतं, माकड हाड म्हणजे टेल बोन कशामध्ये येतं, कळतंय ना? जास्त दूर कशाला? हे अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स आपल्यामध्ये पण आहे, पण ते फंक्शन करतं का? नाही. ओके, मग ते वेस्ट आहे. पण जर तुम्ही गायी बघितला तर त्यांना अपेंडिक्स कामाचं आहे. असं का? बाकीचे प्राणी हे कच्चं अन्न खातात, ग्रास खातात, गवत खातात, तर त्यांना पचायला अपेंडिक्स मदत करतं. पण माणसामध्ये आपण शिजवून खातो, चांगलं अन्न खातो, त्यामुळे अपेंडिक्सचा तेवढा वापर राहिला नाही. ओके, त्याच्यामुळे एक अपेंडिक्स, माकडहाड माहिती आहे आपल्याला. ओके, अशी खूप सारी उदाहरणं स्टेट बोर्डमध्ये दिली आहे, तुम्ही याचा अर्थ घेऊन त्यात लिहायला पाहिजे. पुढे आता लाळेमध्ये अमायलेजची कमतरता. आता आयोगाने प्रश्न कोणता विचारला? अरे हा एक अजून अगोदर जर तुम्ही बघितलं, हा प्रश्न मी का टाकलाय? कारण आयोगाने याचा प्रश्न विचारलाय. किंवा अजून एक प्रश्न विचारला होता की माणसाची आतडे कमी रुंदी लेंथची असतात आणि त्यांची जास्त असतात जनावरांची. तर याचं कारण मी जे सांगितलं अगोदर अन्नावालं, ते त्याचं मेन कारण आहे. म्हणजे आयोगाचा बेसच प्रश्न आहे हा, जसं की हाय. ओके, आयोगाने काय विचारलं होतं की तुमच्या GIT म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे अन्न नलिकेमध्ये मुखापासून pH कसा असतो, ॲसिडिक, बेसिक, आम्लीय, विम्लीय, तो कसा चेंज होत राहतो, हा आयोगाने प्रश्न विचारलाय. आयोगाने प्रश्न विचारलाय की कोणत्या ठिकाणी कोणता स्राव हा सिलेक्ट होतो, म्हणजे लाळेमध्ये कोणता असतो, जठरामध्ये कोणता असतो, हे विचारलंय. जसं की लाळेमध्ये अमायलेज असतो. असे वेगवेगळे स्राव जे आहेत, सिक्रिशन आहेत, त्यांची वेगवेगळी कामं आहेत. तर अमायलेजचं काम काय? जर तो नसला तर त्या घटनेवर परिणाम होईल. बरोबर, जर अमायलेजचं सिक्रिशन कमी झालं, अमायलेजचा स्राव कमी झाला, तर अमायलेज जे काम करतं ते करणार नाही. जसं की ते कोणतं काम करतं? स्टार्चचे शुगरमध्ये विघटन. स्टार्चचे शुगरमध्ये विघटन हे काम अमायलेजचं आहे. जर त्याचं सिक्रेशन कमी झालं, त्याचा स्राव कमी झाला, तर हे काम होणार आहे का? नाही. सो त्याच्यामुळे याचं उत्तर ए आला पाहिजे. मग आपल्याकडे असा ऑप्शन दिसतोय का? हो दिसतोय. हा BCD वगळता सर्व, म्हणजे उरला कोण?
कळतंय ना? मग याचं उत्तर काय येणार? 1. मग याच्यासोबत तुम्हाला कामं कोणकोणती आहेत? मग तुम्हाला ट्रिप्सिन, ओके, पेप्सिन, जी वेगवेगळी आहेत, किंवा HCl, म्हणजे अख्ख्या GIT मध्ये जी पण स्राव आहेत, सिक्रिशन आहेत, त्यांचा एक तुमच्याकडे चार्ट असायला पाहिजे. त्यांचं नाव आणि त्यांचं फंक्शन. फंक्शन म्हणजेच काय? कार्य. तर हे कार्य कोणती कार्य म्हणजे काय? कोण कोणामध्ये रूपांतर करतं. ओके, हे काम आहेत. अशी 8-9 आहेत, ते तुम्हाला इथं तुम्ही लिहिलेली असायला पाहिजे. ओके, पुढे काही डायनासॉरना पंख, म्हणजे डायनासॉर जर तुम्ही जुरासिक पार्क बघितला असेल तर त्या डायनासॉरना काही पंख पण आहेत. ओके, पण त्यातील अनेक डायनासॉर की हवेत उडू शकत नव्हती, त्याने दाखवली असेल वेगळी. पण पक्ष्यांना पण पंख आहेत आणि त्यांना उडण्यासाठी जास्त मदत करतात. त्यांची बॉडी जास्त डेव्हलप झाली आहे. ओके, मग याच्यावर मी काय सांगू शकतो? जे याच्यावर आपण सांगू शकतो की सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्ष्यांची क्रांती झाली, म्हणजे रेप्टाईल्स पासूनच एव झाले, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्षी आले. आता हा प्रश्न आयोगाने अगोदर कोणता प्रश्न विचारला होता? आर्किप्टेरिक्स नावाचा जो ॲनिमल आहे हा कनेक्टिंग लिंक आहे, की 2 जातींना तो कनेक्ट करतो. कळतोय ना? तर त्याच्यावर मग त्याचं हे उत्तर आहे. त्याचं कारण हे होतं, म्हणजे त्या ॲनिमलमध्ये आर्किप्टेरिक्समध्ये दोन्ही प्रकारची गुणधर्म होती. मग अशी अनेक वेगवेगळी एक्झाम्पल आहेत, तुम्ही तीही पण लिहायला पाहिजे. म्हणजे प्लेनेरिया असेल, ओके, नंतर तो मुंग्या खाणारा प्राणी असेल, असे वेगवेगळी उदाहरणं आहेत की जी 2 प्राण्यांना कनेक्ट करते. ती उदाहरणं तुमच्याकडे असायला पाहिजे की कोणकोणत्या 2 प्राण्यांना ती कनेक्ट करते. सो याचं उत्तर 4. दुसरं, आरशांचा उपयोग यावर या आयोगाचा आवडता प्रश्न आहे. गेला 1-2 प्रश्न सोडले तर दरवर्षी आयोगाने एक तरी क्वेश्चन याच्यावर टाकलाय. आता आपण टॉर्च लाईट असतो आपला, टॉर्च लाईटमध्ये आपण बल्ब अशा ठिकाणी ठेवणार ना की जेणेकरून आपल्याला दूरपर्यंत दिसेल. आपण जर मी टॉर्च इकडे केला तर लाईट तिकडेच जायला पाहिजे. म्हणजे कुठूनही लाईट गेला, समजा जर बल्ब मी इथं जरी ठेवला तर हा रे इकडे गेला तर ह्या इथंच जायला पाहिजे, हा इथं गेला तर इथंच जायला पाहिजे, हा इथं जरी गेला तर रिटर्न असाच यायला पाहिजे. कळतं ना? म्हणजे आपलं टार्गेट काय असणार आहे? ध्येय की बल्ब अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून टॉर्च लाईट तुम्हाला लाईट जो आहे तो पॅरल राहील एकमेकांना आणि तो सरळ पडेल. मग अशी पोझिशन कोणती? तर परावर्तकाच्या फोकसच्या, म्हणजे परावर्तकाच्या फोकसच्या अगदी जवळ, जेणेकरून जाताना काय होईल? मग सगळेजण लाईट हा स्ट्रेट जाईल आणि आपल्याला दूरपर्यंत बघता येईल. सो याचं उत्तर काय येईल? 2. व्हेरी नियर टू फोकस ऑफ द रिफ्लेक्टर. हा, मग आता याच्यामध्ये मग तुम्हाला काय करायला पाहिजे? मग तुम्हाला ती डायग्राम जी आहे ना, आणि डिस्टन्स, की आरशासमोर जर मी ऑब्जेक्ट कुठे ठेवली तर येणारी इमेज कुठे असणार याची स्टेट बोर्डमध्ये आकृती आहे आणि एक टेबल आहे. तो टेबल तुमचा इथे असायला पाहिजे. का आयोग तुम्हाला विचारू शकतं की हे जर मी इथं ठेवलं तर काय होऊ शकतं किंवा कुठे इमेज भेटेल? इमेज व्हर्च्युअल मिळेल, म्हणजे आभासी मिळेल का रिअल मिळेल? तर ते पण तुम्ही करायला हवं. इथं याचं उत्तर 2. क्वेश्चन नंबर 73. सोलर कुकर मधील टेम्परेचर कोणतं? आयोगाने अल्टरनेट डे का होईना दरवर्षी एक टेम्परेचर विचारले. मग असं पाठ करायचे असतात का? नाही, थोडी लॉजिक लावायची. जशी मागच्या वेळेस डेली नीड्स मधलं आपल्याला टेम्परेचर विचारलं होतं, की जे डेली नीड्सचं फ्रीजर असतं ते आपण जे दूध ठेवतो स्टोअर करून त्याचं टेम्परेचर किती असतं, तर एक लॉजिक होतं. जसं की इथं लॉजिक आहे की सोलर कुकर मधलं टेम्परेचर किती असायला पाहिजे? मला सांगा, आपण काय वापरतो? पाणी वापरतो. म्हणजे अन्न शिजवण्यासाठी आपण म्हणजे पाणी वापरतो ना. जर टेम्परेचर 100पेक्षा कमी असेल तर पाणी बॉईल होईल का? पाणी उकळेल का? मग त्याच्यावर अन्न शिजेल का? नाही. म्हणजे 100पेक्षा जे खाली आहे ते कॅन्सल झालं, बरोबर. जर टेम्परेचर जास्त असलं, जास्त 500, 1000 असं, तर पाणी व्हिॲपरेट होईल, खूप जास्त प्रेशर होऊ शकतं, अन्न शिजणार आहे का? अन्न जळून जाईल. म्हणून जे अतिवाले आहेत ते पण उडले. म्हणजे 100 तर पाहिजेच ना मला, पण 500 खूप जास्त होतं.
म्हणून हे पण उडलं, उत्तर याचं 2. 100 ते 140 मध्ये अन्न शिजेल पण पाणी पण एक्स्ट्रा जाणार नाही आणि जळणार पण नाही काही. सो उत्तर काय याचं 2. मग अशी टेम्परेचर पाठ करायची नसतात, असे प्रश्न लॉजिकली डेव्हलप करायचे असतात किंवा सॉल्व्ह करायचे असतात. पुढे हायड्रोजन वायूच्या रेणूमधील अंतर वाढेल. समजा मी एका कंटेनरमध्ये आता हायड्रोजन आहे, बरोबर आहे, एका भांड्यामध्ये म्हणजे कंटेनरमध्ये. जर मी याच्यात दबाव वाढवला, मी याच्यावर दबाव जर वाढवला तर यात ही जे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत हे जवळजवळ येणार ना, बरोबर. आणि हे आपल्याला पाहिजे का नाही, आपण अंतर वाढवायचंय म्हणून हे जमणार नाही, बरोबर. आता समजा वायू बाहेर पडला, आता यातला जर अणू बाहेर पडला, हे दोघं जर बाहेर गेले तर आत 3च उरले. हवा जागा जास्त व्यापते ना, हवा जागा व्यापते, मग एवढी जागा हे 3 मॉलिक्युल्स बघतील, म्हणजे ऑब्व्हियस आहे अंतर वाढेल. हो, अंतर वाढणार. आकारमान जर वाढवलं, जर मी याचं आकारमानच मोठं केलं आणि त्यात जर तेवढेच असले तर ऑब्व्हियसली दोघांमधील अंतर वाढणार आहे, म्हणून हे पण बरोबर आहे. पण जर समजा याचा आकारमान न वाढवता त्यात मी अजून हायड्रोजन टाकला तर स्वाभाविक आहे दोघांमधील अंतर कमी होणार आहे, म्हणून हे चुकतं. आपल्याला विचारलं वाढेल कधी, तर उत्तर याचं 3. हे लॉजिकल बेस क्वेश्चन आहेत, जास्त डोकं न लावता फक्त लॉजिकल थिंकिंग करा. ओके, उत्तर येतं. आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यातील फरक आपल्याला विचारला आहे. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधील डिफरन्स आपल्याला विचारला आहे. जर आपण आता उलटं जाऊ, लक्षात ठेवा, आता याच्यात आपण आता उलटं जाऊ. वनस्पती पेशीमध्ये जास्त प्लास्टिड असतात आणि यांच्यामध्ये कमी प्लास्टिड असतात. कमी प्लास्टिड असं नाही, यांच्यामध्ये नसतातच. ओके. 2, वनस्पती पेशीमध्ये फक्त पेशी पडदा असतो, तर प्राण्यांच्या पेशीमध्ये पेशी भिंत तसेच पेशी पडदा दोन्ही असतो. हे उलटं केलंय, हे त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि ॲनिमल सेल बोथ सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन हे चुकीचं आहे, हे उलटं केलंय, तर त्यामुळे तेही चुकतं. पेशीमध्ये व्हॅक्यूल नसते आणि प्राण्यांच्या पेशीमध्ये असते. उलट यांच्यामध्ये जास्त असते आणि इथं कमी असते, त्यामुळे हे चुकीचं. आणि हा बेसिक फरक आहे ॲनिमल सेल म्हणजे पेशी, वनस्पती पेशी आणि प्राण्यांच्या पेशीमधला हा बेसिक फरक आहे की वनस्पती पेशीमध्ये पेशी भिंत असतात, यांच्यामध्ये पेशी भिंत नसतात. मग असे एकूण 7-8 प्रकार आहेत, 7-8 डिफरन्स आहेत. प्लांट सेल म्हणजे वनस्पती पेशी आणि ॲनिमल सेल म्हणजे प्राणी पेशी, यांचे अजून काही 5-6 डिफरन्स आहेत. ते तुम्ही इथं लिहायला पाहिजे, कळतंय. तुम्ही अजून इथं काय लिहायला पाहिजे, एक सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी बॉडी. ओके, तर त्याच्यानुसार मग जे बेसिक ॲनाटॉमी आहे सेलची ती तुम्ही लिहायला पाहिजे. केंद्रक, व्हॅक्यूल, आरईटी, रायबोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, त्याची एक डायग्राम तुम्ही काढायला पाहिजे या प्रश्नामध्ये. ओके, सो याचं उत्तर काय येणार 1. क्वेश्चन नंबर 76. आता निशूला भात खायचा होता, तिच्या आईने मग भांड्यामध्ये राजमा ठेवला, डाळी ठेवली, सकाळी ते फुगलेलं होतं. म्हणजे होतं काय नेमकं की भांड्यामध्ये मी ठेवला होता राजमा. ओके, तर जेव्हा ते सकाळी आपण रात्रभर त्याला ठेवतो, ओके, तर त्याच्यामध्ये काय जातंय, पाणी, आणि त्याच्यामुळे ते फुगतं. तर हे कोणतं प्रेशर ग्रेडियंटचं उदाहरण आहे, हे कोणत्या प्रकारचं ट्रान्सफर आहे, मुवमेंट आहे वॉटरची, तर ही ऑस्मोसिस प्रकारची ट्रान्सफर आहे. पण हे नुसतं ऑस्मोसिस आहे का, पाणी बाहेरून आत जातंय, त्यांच्या शार्तांच्या डिफरन्समुळे किंवा कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्समुळे. ओके, पण हे कोणतं मग इंडॉस्मॉसिस पण आहे. ज्याने घाई केली त्याने उत्तर फक्त काय टाकलं असेल अगोदर, ए. पण ए आहे का, नाही, बोथ ए अँड सी लक्षात ठेवा. मग याच्यात तुम्हाला डिफ्युजन म्हणजे काय, एक्झॉसिस म्हणजे काय, याची उदाहरणं काय, ही तुम्ही इथं लिहायला पाहिजे. सो याचं उत्तर काय येणार, बोथ ए अँड सी. क्वेश्चन नंबर 77. आता
खुली रक्ताभिसरण प्रणाली, ओपन सर्क्युलेशन. ओके, आपलं कोणतं आहे? आपलं क्लोज सर्क्युलेशन आहे. आपलं कोणतं आहे? आपलं डबल क्लोज सर्क्युलेशन आहे. म्हणजे होतं काय, आपलं शरीर एकदा सर्क्युलेशनमध्ये हार्टमधून आर्टरीजमध्ये जातं, म्हणजे हृदयामधून धमन्यांमध्ये जातं, धमन्यांमधून कॅपिलरीजमध्ये केशिकांमध्ये जातं. ओके, मग कॅपिलरीजमधून कुठे जातं? वेन्समध्ये जातं. राईट ना, म्हणजे जे तिथून रक्त कुठे जातं? परत हृदयात जातं, हार्टमध्ये जातं. हे एका सर्क्युलेशनमध्ये. आणि दुसरं सर्क्युलेशन कोणतं आहे आपलं? की हार्टमधून म्हणजे हृदयामधून लंग्सकडे म्हणजे फुफ्फुसांकडे आणि तिथून परत पल्मरी वेसलच्या साहाय्याने परत हृदयाकडे म्हणजेच कुठे? हार्टकडे. ओके, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं रक्त कधी बाहेर आलं का? कधीच नाही. ओके, म्हणून आपलं कोणतं आहे? क्लोज सर्क्युलेशन. म्हणजे आपलं शरीर रक्त जे आहे हे आर्टरीजमधून वापस येऊन लंग्समध्ये आलं. ओके, पण ते बाहेर कधी आलं का? नाही. पण ऑर्थोपोडा आणि मोलुस्का यांच्यामध्ये, ऑर्थोपोडा म्हणजे कोण? आपलं कॉक्रोच. ऑर्थोपोडा, ऑर्थो म्हणजे काय? जॉईंटेड. ओके, आणि पोडा म्हणजे पाय. असा प्राणी की ज्याचे त्याचे हात पाय जे आहेत ते जॉईंटेड आहेत. कॉक्रोच बघा ना तुम्ही, जॉईंटेडच आहे ना. आणि मोलुस्का, मोलुस्का म्हणजे काय? मुलायमवाले. स्नेल आणि बाकी ऑक्टोपस याची उदाहरणं बघतो आपण, ती कोण? मोलुस्काची उदाहरणं आहे. यांच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? की यांच्यामध्ये यांची जर समजा आपण त्यांना धमनीच म्हणू, आर्टरीज म्हणू, ती डायरेक्ट स्पेसमध्ये ओपन करते रक्त. आणि इथे त्यांच्या ऑर्गन्स असतात, अवयव असतात, ते रक्त मोकळ्या रक्तामधून घेतात, मोकळ्या याच्यातून घेतात आणि परत रक्त कलेक्ट केलं जातं आणि परत त्यांच्या हृदयाकडे पोहोचतं. कळतं ना? याच प्रकारामध्ये जिथे रक्त हे वेसल्स म्हणजे धमन्यांच्या आणि आर्टरींच्या वेनच्या बाहेर येतं त्याला काय म्हणतात? ओपन सर्क्युलेशन. आणि सापडतं कुठं? ऑर्थोपोडा आणि मोलुस्कामध्ये. पण मोलुस्कामध्ये याचे दोन एक्सेप्शन्स आहेत. कोण कोण? एक आहे आपला मोठा ऑक्टोपस, ऑक्टोपस, आणि दुसरा आहे स्क्विड. या दोघांमध्ये हे जरी मोलुस्का असले तरी त्यांच्यामध्ये आपल्याला क्लोज सर्क्युलेशन ऑब्झर्व होतं. सो अशा प्रकारे तुम्हाला याची वेगळी उदाहरणं तुम्हाला माहीत पाहिजे. परत आता राज्यसेवेला गेल्या 4-5 वर्षापासून क्लासिफिकेशनवर प्रश्न आला नाही, पण आला तर ते बेसिक क्लासिफिकेशन करून ठेवा. ओके, ॲटलिस्ट डबल सर्क्युलेशन आणि सिंगल सर्क्युलेशन याचा डिफरन्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नंतर हार्ट्स, कोणाचं हार्ट हे 2 कप्प्याचं आहे, कोणाचं 3 कप्प्याचं आहे, कोणाचं 4 कप्प्याचं आहे. आपलं किती कप्प्याचं आहे? आपले हृदयाचे तुकडेले असतील पण कप्पे किती सांगा? ओके नाही? पुढं आता याचं उत्तर काय येणार मग? अ आणि ब, तर याचं उत्तर येतं 1. पुढं आता हा गेल्या 3-4 वर्षापासून नाही का, फक्त मागच्या वर्षी सोडलं तर आयोग आजकाल फिजिक्समध्ये ना 2 ते 3 प्रॉब्लेम्स विचारायला लागले. ओके, आणि असं 10वी-12वीच्या बुक्समधील नाही का, स्टँडर्ड बुक्समधील जर तुम्ही 100 एक्झाम्पल केली ना तरी तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. ज्यांना जमेल त्यांनी करावं. आता आपल्याला काय विचारले? विस्थापन म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. अनेक लोकांनी जास्त डोकं लावलं असेल, याचं उत्तर काय लावलं असेल? आर. म्हणजे हा अर्धवर्तुळा करतोय, म्हणजे याचा परिमिती काय? परिमिती काय असते? 2πr. ओके, हा अर्धाच आहे की नाही? मग 2πrचा अर्धा 2 कटला, उत्तर आलं πr. अनेकांनी याचं उत्तर टाकलं असेल πr, जे की चुकीचं आहे. विस्थापन म्हणजे काय मित्रांनो मला सांगा? विस्थापन म्हणजे कमीत कमी मूळ स्थानापासून असलेलं कमीत कमी अंतर. म्हणजे हे याचं मूळ स्थान आहे, हे फायनल स्थान आहे. याचं आणि याच्यामधलं कमीत कमी स्थान किती असणार? हे. म्हणजेच काय? याची व्यास. म्हणजेच काय? डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय? 2r. r प्लस r म्हणजेच किती? 2r. उत्तर किती आलं याचं? 3. कळतंय ना? चला पुढं 78चं 3. 79. आता तुम्ही डॉक्टर लोकांचा स्टेथोस्कोप बघितला असेल. बेसिकली हा प्रश्न विचारला होता ऑप्टिकल फायबरच्या मेकॅनिझमवरून. आयोगाने त्याचा प्रश्न विचारला होता की ऑप्टिकल फायबर जे आहे हे कोणत्या बेचावर काम करतं. ते इंटरनल मल्टिपल रिफ्लेक्शन असतात त्याच्यावर ते काम करत असतं.
ओके, तसंच जर स्टेथोस्कोप जर बघितला ना तर तो मल्टिपल रिफ्लेक्शन्सवर काम करतो आणि त्यामुळे आवाज जो आहे हा जास्त अजून मोठा होतो, ॲम्प्लिफाय होतो. म्हणजे आवाज इथे छोटा असतो ना, पण स्टेथोमुळे तो कानापर्यंत पोहोचेपर्यंत मोठा होऊन जातो, कारण त्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन्स होत जातात. पण साईज लहान असल्यामुळे, लेंथ कमी असल्यामुळे हे सगळे आवाज बऱ्यापैकी एका वेळी कानापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे आवाज बऱ्यापैकी मोठा येतो. त्याला काय म्हणतात, मल्टिपल रिफ्लेक्शन्स. असं कुठेही ऑप्शन नाही आहे, नन ऑफ दिस. ओके, पुढे आता मग 79ला 80. आता ORS सगळ्यांना माहिती आहे की ज्यांना डायरिया झाला आहे, डिसेंट्री झाली आहे, त्यांच्या शरीरामध्ये वॉटर पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि तसंच क्षारांचं प्रमाण इम्बॅलन्स होऊन जातं. ओके, अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर त्याला ORS देतात. डिहायड्रेशन म्हणजे काय, शरीरातील पाणी कमी होणं. हे डिसेंट्री, हगवण, डायरिया, याच्या अतिसार याच्यामुळे आपल्याला दिसून येतं, तेव्हा आपण त्याला ORS देतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आणि याचं कंटेंट असतं आपलं NaCl, सोडियम म्हणजे सोडियम क्लोराईड, ज्याचं NaHCO3 म्हणजेच कोण, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl, ग्लुकोज तर माहितीच आहे तुम्हाला, शुक्रोज तर असणारच त्याच्यामध्ये, आणि पाणी. हे जर कंटेंट आहे तर याचं उत्तर काय येईल, 1. ओके, पुढं आता सायन्सचे क्वेश्चन इथं आपले संपतात. सायन्सच्या क्वेश्चनमध्ये डेटा जास्तीत जास्त ॲड करून घेतल्यापेक्षा माहिती आहे का, कन्सेप्टवर जास्त भर द्या. तुम्ही कन्सेप्टच्या भरोशावर जास्तीत जास्त प्रश्न डेव्हलप करून म्हणजे सॉल्व करू शकता. म्हणजे तुम्ही डायरेक्ट एखादा मोठं पुस्तक वाचण्या अगोदर जर 10वी 9वी 8वी या सिक्वेन्सनं जर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली आणि NCERTची पुस्तकं वाचली तर तुमचं एक लॉजिक डेव्हलप होतं की ज्याच्यावरून तुम्ही डे टू डे लाईफमधील क्वेश्चन की ज्या क्वेश्चनची माहिती नाही आहे त्याच्यावर उत्तरं सॉल्व करू शकता. किंवा शब्दांची फोड. जर तुम्हाला इंग्लिश शब्द माहीत असतील तर त्याच्यावरून तुम्ही उत्तर माहीत जरी नसेल ना तरी काढू शकता. जसं की इंग्लिशमध्ये विस्थापनालाच आपण काय म्हणतो, डिसप्लेसमेंट. म्हणजेच काय, डिस आणि प्लेसमेंट. प्लेसमेंट पासून डिस म्हणजे या प्लेसला तो अगोदर होता तिथून दुसरीकडे. ओके, जर माहीत जरी नसेल तर तुम्ही काढू शकले असते. हे एकदम सोपं उदाहरण आहे. अजून चांगली उदाहरणाची आहेत ना, आपण पुढे ज्या सायन्सच्या 2 टेस्ट ठेवल्यात तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तेव्हा मला तुम्हाला नाही म्हटलं तरी 160 टॉपिकवर आपण बोलणार आहोत. मग प्रत्येक टॉपिकमध्ये आपण माहीत नसतानाही उत्तर कसं डेव्हलप करू शकतो हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. सो ओके, पुढे आपण आता एन्व्हायरमेंटचे प्रश्न घेऊ. आता 2021चा फॉरेस्टचा याचा रिपोर्ट आलेला आहे, तो जर तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यात टॉपची राज्य कोणती, कमीत कमीवाली राज्य कोणती, सगळीत चांगली परफॉर्मर म्हणजे सगळ्यात जास्त वाढ झाली आहे एकूणमध्ये आणि प्रोपोर्शनमध्ये ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, आपण जेव्हा एन्व्हायरमेंटचा पेपर घेऊ तेव्हा त्यात बऱ्यापैकी 3 ते 4 क्वेश्चन याचे घेऊन जास्तीत जास्त डेटा आणि सिक्वेन्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. आता याच्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र असलेला योग्य उतरता क्रम लावा असं विचारले. हे नेहमी बघत जा कोणत्या प्रकारचा क्रम विचारलाय. आपल्याला काय विचारलंय, उतरता क्रम. तो उतरता क्रम म्हणजे जास्त कोण कमी, मग जास्त कोणीकडे, ऑब्विसली MP. ओके, हा उडला, हाही उडला. बाकी माहीत असायची गरज होती का? जसं की मागच्या राज्यसभेला त्या साक्षरतेचा नाही, सेक्स रेशोचा रेशो कोणाकडे जास्त आहे आणि एकूण लोकसंख्येचा कोणाकडे आहे असं विचारलं होतं. त्यातलं मला फक्त नगरचं माहीत होतं आणि त्या एका याच्यावर अख्खा सिक्वेन्स माझं उत्तर येऊन गेलं. तेच लॉजिक तुमचं इथं डेव्हलप व्हायला पाहिजे. इथं मला फक्त काय माहीत पाहिजे होतं, सर्वात जास्त कोणाकडे आहे. ते जरी माहीत असेल ना तर कमीत कमी 2 ऑप्शन तर उडतातच. इथं 3 उडले, कळतं ना. अशी हार्डनेस जर अजून वाढत गेली तर अजून मजा येईल. ओके, तर पुढं याचं उत्तर काय मग 2. पुढे
तर आयोगाचा दुसरा अजून एक आवडता क्वेश्चन की आपल्या भारतामध्ये अनेक प्राण्यांचे संवर्धन प्रोग्राम राबवले जातात, त्यांचा सिक्वेन्स किंवा त्यांचा इयर आयोगाने नेहमीच विचारले. त्यातली काही महत्त्वाची आहेत, जसं की सिंह कधी आला होता? लॉयन कन्झर्वेशन 72ला आलं. हत्तीचं कधी आलं? 92ला आलं. प्रोजेक्ट स्नो लेपर्ड कधी आला? 2009ला आला. वाघाचा प्रकल्प कधी आला? हा 73 आला. याच्यावर काय सिक्वेन्स लावू शकतो आपण? अ ड ब क. काय उत्तर असायला पाहिजे आपलं? अ ड ब क. आता याच्यासोबत अजून कोणकोणते प्रोजेक्ट आहे? एक हंगुल प्रोजेक्ट आहे, एक मगरीचा प्रोजेक्ट आहे, एक गेंड्याचा प्रोजेक्ट आहे. ॲटलिस्ट एवढी प्रोजेक्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जसं की हा प्रोजेक्ट कधीचा आहे? 70चा आहे, हा 74चा आहे, हा कधीचा आहे. असे अजून 2-3 प्रोजेक्ट आहेत जे तुम्हाला ॲटलिस्ट त्यांची इयर माहीत असायला पाहिजेत. कळतं ना? आणि त्याच्यावर तुम्ही सिक्वेन्स लावू शकतात. जसं यांची इयर माहीत पाहिजे तर अजून कोणाची इयर माहीत पाहिजे आपल्याला? आपल्याला माहीत पाहिजे कायदे, महत्त्वाचे कायदे, जसं की 86चा कायदा, 80चा कायदा, ओके, 2000चा कायदा, 2002चा बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेचा कायदा. यांचं पण तुमच्याकडे एक लिस्ट असायला पाहिजे. पुढे जेव्हा आपण करू तर इन्व्हायरमेंटला मी एखादा प्रश्न कायद्यावर टाकेल, आणि कारण की या कायद्यांचा एक प्लस पॉईंट आहे, दरवर्षी यातलं 4 पैकी एक रिपीट होतो आणि त्याच्यावर उत्तर काढू शकतो. मी तर म्हणेल तुम्ही फक्त गेल्या 7-8 वर्षातले इन्व्हायरमेंट पर्यावरणाचे 5 प्रश्न येतात नेहमी, ते चेक करा. त्यातले 2 प्रश्न जे आहेत ना, ही कंपल्सरी प्रोटोकॉल, करार, कायदे आणि इयर, ओके. आणि ते मोजकीच आहेत, ते 3-4 पानाचीच आहेत. तुम्ही कोणतंही चांगलं पुस्तक घ्या, शंकर आयचं पुस्तक घ्या, तुम्ही घोडपड सरांचं पुस्तक घ्या, त्या शेवटी कलेक्शन दिले एक 4-5 पानांचं या प्रोटोकॉल, त्याचे 2 प्रश्न फिक्स आहेत, ओके. 2 प्रश्न कशावर येतात? टर्मिनॉलॉजीवर, बेसिक टर्मिनॉलॉजी, मग सिनिकोलॉजी पासून पोल्युशनपर्यंत. कळते ना? यामध्ये ज्या मध्ये टर्मिनॉलॉजी आहेत ना, कॉन्सेप्ट आहेत ना, त्याच्यात 2 प्रश्न पडतात जे एका साधारण व्यक्ती ऐकू असणाऱ्या माणसाला सॉल्व्ह होतात, ओके. एकदा वाचलं असेल तर, पण आता एकदा तरी वाचावं लागेलच ना, फुकट तर काही भेटणारच नाही, ओके. तर पुढं आणि एक प्रश्न जो असतो तो करंटवर असतो, ओके. आणि ते आपण करंटमध्ये कव्हर करणार आहोतच, त्यामुळे काही विषय नाही. तो याचं उत्तर झालं. आता 83 गेला, 83. आता याच्यात अनेकांनी याचं उत्तर नाही का कीस्टोन प्रजाती टाकलं असेल. तर कीस्टोन प्रजाती म्हणजे काय? की अशी प्रजाती की खूप कमी संख्येमध्ये असते, पण तिचा इम्पॅक्ट, तिचा प्रभाव हा जास्त असतो. याचं बेस्ट उदाहरण कोणतं आहे? वाघ. जर समजा एखाद्या लस दयाली हरणांची आणि त्याने एखाद्या जंगलातले वाघच काढून टाकले तर हरणांची संख्या वाढेल का? हो, वाढणार. सुरुवातीला खूप वाढणार, पण नंतर काय होणार? जर हरणांची संख्या वाढली तर वनस्पतीची, गवतांची संख्या कमी होत जाणार. मग जेव्हा हे कमी होत जाईल, ज्या संख्येने हरणांची संख्या वाढत गेली त्यापेक्षा जास्त संख्येने संख्या अजून कमी होत जाईल, लोकसंख्या कमी होत जाईल हरणांची. आणि हे सगळं झालं कशामुळे? ज्या लोकांची ऑलरेडी संख्या कमी आहे अशी वाघ यांना आपण तिथून काढून टाकलं म्हणून त्या कोण आहेत? कीस्टोन प्रजातीच. मग आपण आपल्याला ते विचारलं होतं का? आपल्याला काय विचारलं होतं? प्रमुख चेहरा म्हणजेच कोण? ब्रँड अँबॅसिडर. तर ब्रँड अँबॅसिडरला काय म्हणतात? फ्लॅगशिप म्हणजेच प्रमुख प्रजाती, की तिथले ते ब्रँड आहेत, ते फ्लॅगशिप आहेत. फ्लॅगशिप योजना नसतात का टायटलच्या वरती, तसं. बाकी मग याच्यासोबत तुम्ही काय काय करायला पाहिजे? इकोटोन्स. इकोटोन्स म्हणजे काय? ओके. नंतर इकोटोन्स म्हणजे काय ही टर्मिनॉलॉजी. नंतर समुद्र त्याची रचना हे तुम्ही करायला पाहिजे, खोलीनुसार असणारी. याच्यासोबत तुम्ही काय करायला पाहिजे? ते संबंध जे आहेत. आणि फुटप्रिंट्स. फुटप्रिंट म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कळतं? अशा बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या फक्त चाळल्या एकदा तरी लक्षात राहतात. ओके. पण अगोदर करावं तर लागेल ना, आहे की नाही? चालेल. पुढं आता याच्यात बिनचूक असलेलं विधान विचारलं आपल्याला. आता एक ज्या महत्वाच्या संघटना आहेत ना मित्रांनो, त्यांचे ॲटलिस्ट हेडक्वार्टर आणि कार्य हे तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. किंवा मी म्हणेल की इयर सुद्धा त्यांचं आयोगानं दरवर्षी 5 पैकी 1 प्रश्न इयरवर असतोच, पण ते मोजके इयर आहेत.
मी स्वतः इयरपासून दूर पळतो, पण ही मोजकी इयर आहेत, ही करायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं हेडक्वार्टर ते चुकायलाच नको. IPCचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे का? नाही. कुठे ते? जिनेवाला आहे. कुठे आहे? जिनेवाला आहे. म्हणजे हे हवामानाशी संबंधित आहे ना, तर जानलेवा हवामान, मग कुठे? जिनेवा. लक्षात ठेवा. तर हे कुठे? जिनेवाला आहे. आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. हा रिपोर्ट आला होता, हा याच्यावर इश्यू होता मुना करंटमध्ये, हा तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. 5वा अहवाल आहे, 2014 आलता. आणि IPCC ही WMO आणि UNEP यांची कंबाईन आहे. हिलाच नोबेल अवॉर्डही मिळाला होता. हे अल गोर आणि पचोरी, अल गोर आणि पचोरी हे नावं तुम्ही ऐकली असतील या संबंधात. कोण? IPCC संदर्भामध्ये. सो याचं उत्तर काय येणार? ब जर चुकीचं आहे तर आपल्याला विचारले बिनचूक असलेली, तर आपलं उत्तर येणार 3 अ आणि क. पुढे बर. आता याच्यामध्ये आपला 85वा क्वेश्चन होता की 5 जून 2022 ची काय असतो? 5 जूनला 5 जूनला असतो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. तर यावेळेच्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ची थीम काय होती? ओके, हा प्रश्न आपण यावेळी विचारला होता. ती सुरुवात कुठून झाली होती? मग हा एकच आहे का? नाही ना. तर आपल्याला फक्त 2022च नाही, 21 आणि 20 ची पण माहिती असायला पाहिजे. फक्त आपली पृथ्वी, फक्त माझी पृथ्वी, पहिला ऑप्शन जो आहे हा 2022 ची थीम आहे. जो 3 नंबरचा ऑप्शन आहे रिस्टोरेशन ऑफ इकोसिस्टीम, हा जो आहे हा 2021 ची आहे. मग अशाच तुम्ही जुन्या 2-3 थीम करायला पाहिजे. आणि 5 जूनची यावर्षी थीम जी होती त्याचं एक कॅम्पेन स्टार्ट झालं होतं. ते कुठे सुरू झालं? ते झालं सुरू स्वीडनमध्ये. ओके, हे झालं एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटसाठीच जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. हक्काचे 5 मार्क आहेत. जसं मी जॉग्राफीबद्दल बोललो, पॉलिटीबद्दल बोललो, तसंच मी तुम्हाला पर्यावरणाबद्दल पण तेच सांगेल की मोजकं वाचायचं आहे पण हक्काचे मार्क आहेत. ओके, आता आपण बाकीचं डिस्कशन उद्या बघू. थँक्यू.